गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. खूप दिवसांनंतर ब्लॉग येतोय आणि आम्ही चाललोय गाडी धुवायला चाललोय. हा रे, बकेट छोटी आहे, बाकी काही विषय नाही. आणि आमचा एक कारागीर खाली थांबलाय, ज्याला आम्ही खाली गेल्यावरती सांगणार आहे सगळ्यांच्या गाडी धुवायला. तो फक्त एक परमिशन वगैरे काढायला गेलाय केअरटेकर कडनं. एवढं ते घाबरत. बघूया आता. चला हरीश, हरीश. या ठिकाणी आपण ज्या नळातून पाणी काढणार होतो तो नळ आपण येण्याच्या आधीच तुटलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाण्यासाठी जुगाड करावा लागणार आहे. हे काय आणले बकेट? हे बादली घेतली आहे. एवढ्या छोट्या बकेटने होत नसतं. एका गाडी गोल्स मोठे ठेवायचे असतात. गोल मोठे ठेवू, पण पाणी नाही मोठं आपल्याकडे. आपण काढायचं असतं. कालच न्यूज पाहिली, धरणं आटत चालले. काहीच मी दाखवू नाही शकत कुठून पाणी घेतलं. थोडा जाऊ द्या, समजून घ्या. गाडी धुवायचंच पाणी काय करू नाही शकत आपण. 1 मिनिट जरा. एक मिनिट. अरे ऐक ना, आम्ही जरा चहा पिऊन येतो, तेवढं गाड्या धुवून ठेवा आमच्या. शॅम्पू घ्यायला जातो आम्ही. शॅम्पू घेऊन ये. तू गाड्या हे पोरांचं स्वॅग इथं. केसाला शॅम्पू नाही लावणार, पण गाडीला शॅम्पू लावा. तुम्ही या तोपर्यंत मी तुमच्या गाडी धुवून ठेवतो. गाड्या बिड्या असं लाईनीत लावून ठेव मस्त पैकी. ओके, आलंच. काढलाय ना. ए वेड्या, गाडी कुठे आहे जरा? कोणती दुसरी? आपली गाडी कुठे आहे? आपली गाडी त्या अंगाला आहे, त्या तिकडं. बस आज फक्त आपल्याला म्हणजे हे थांब रे, खरंच आलो आम्ही लगेच. शॅम्पू घेऊन आलो. आम्हाला फक्त 20,000 10 आणि 10 काय बोलला? काम होईल. ते रूमचं भाडं पण नाही देणार आता. जा 150 रुपये. गाईज, गोल्डन आवर्सला लोक सनसेट बघता. आम्ही गाड्या धुतोय. भाई तू गाडी धुतली बी आणि हेच केलं ना, शेवटी छोटीच बादली घेतली ना. हां खरे, मोठे स्वप्न कुठे गेले रे तुझे? हां, मोठे गोल्स ठेवत जा. अच्छा, शॅम्पू लावायचा का तुझ्या गाडीला? गाडीला शॅम्पू लावायचा आहे का? हो, ते मी कॅमेरा नको ना. मीच ठीक आहे. पण आणलंय तयार. अरे बाप, किती आणले? फ्लेवर शॅम्पू आणले आपण. 1 2 हे कोणतं लावायचं रे? वाटे लावायचं, हर्बल निर्वल एकदम. मी त्याला डायरेक्ट म्हटलं की सगळ्यात स्वस्त शॅम्पू दाखव. माझं बोलला कशासाठी पाहिजे? म्हटलं गाडी धुवायला पाहिजे. त्याने एवढे सगळे ऑप्शन दिले. 1 रुपयाचे शॅम्पू सगळे. समजा, आम्ही आमच्या गाड्या आणतो, तोपर्यंत तुझी गाडी चकाचक कर. ब्लॉगर असलं जास्त फायदा असतो. सगळे कामं मित्र करता मस्तपैकी, आपण फक्त ब्लॉग काढायचं. रेडी आयुष? आर यू रेडी? येस. अरे बा, खास फॉर्मल शर्ट घातलाय त्याने बाहेर जायचं म्हणून. हां, ते कसं केलं परत एकदा? अच्छा, असं होतं का ते? या ब्लॅक कलरची निंजा बघून घ्या. अरे खरं लय चमकती ती. माझी तर धुतली का नाही असं वाटत पण नाही. भाई निंजा काढ. धूम मधलं कबीर. हेल्मेट घाल, हेल्मेट. आम्ही PCNC मार्केटमध्ये चाललोय आणि तिथे छान खाऊ गल्लीमध्ये काहीतरी खाणार आहोत. मी पण पहिल्यांदाच जातो, मला पण माहीत नाही काही. बघूया, सोबत एक्सप्लोर करूया. अरे मी काहीतरी बोलत होतो, जाऊ दे आता. चल सोबत एक्सप्लोर करू. काही हेच बोलत होतो. हां, मार खायचे कामं करतो नेहमी. कशाला लाइटिंग पाहिजे तुला? रगडा पॅटीस, रगडा समोसा, दाल पकवान सकाळी.
जे नाही आहे ते नसतं सांगायचं म्हणजे. भाई मी दाल पकवान खायला चाललो होतो, माझंच पोपट झालाय. आपलं काय? मी रगडा पॅटीस. तुला पण? दाल पकवान कसं होतं? मस्त जेवण होता. त्याला जेवण म्हणणं हे चुकीचं आहे. नाश्त्याला जेवण नको म्हणत जाऊ. त्याच्यात तू तर सगळ्यात कमी जेवलाय. हो ना. हरीश पटकन ये चल. कसं होतं कसं होतं? जे बघून आमचे जे शिंदे या ठिकाणी आलेले होते ते पूर्णपणे फेल ठरलं. नाही एकदम खूप जास्त पैशाची बॅग भरून केलेली मार्केटिंग केलेला व्हिडिओ बघून आलेले होते. नाही रे चल. ती सडनमध्ये नॉर्मल व्हिडिओ पाहून गेलो होतो. असं काही पण नको सांगू. हा फेमस प्रोडक्ट किंवा पकवान असला असता हां तर खूप गर्दी. हा संध्याकाळीही अवेलेबल असला असता. ओके. तो जर नाश्त्याचाच आयटम असेल तर फक्त सकाळी खायचा. आपल्याकडे पण मिसळ कुठं संध्याकाळी मिळतं रे नाशकात? सोड जाऊ दे. म्हणू का मम्मा मार्केट आ गया. तो वन वे होता बरं. नाही जाताना नाही ना वन वे. नाही का? चल निकाल ब्रो गाडी निकाल. आता ना ते आले का गाईज? आलो तेव्हा प्रचंड अशी गर्दी होती. आता सगळी गर्दी घरी काढून दिली आहे आणि आम्ही पण चाललोय. हा का? सो जे काही एक्सप्लोरेशन होतं ते सगळं करून ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो ते काही खाल्लं नाही. ते अवेलेबलच नव्हतं तिथं. सो पण जे काही आम्ही तिथे ट्राय केलं ते खूप जास्त टेस्टी होतं. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते दिसत जितकं टेस्टी होतं तितकंच ते चवीला पण तेवढंच टेस्टी होतं ते. सो तुम्ही पण तिथं जाऊन ट्राय करा असं मी काय म्हणणार नाही. खूप गर्दी असते. जाऊ ना. जा पण वीकडेजला किंवा मग एखाद दोन लोकच जा आणि गाडी थोडी आधीच पार्क करा कुठेतरी आणि चालत जा. कारण गाडी हालत पण नव्हती त्या एरियात एवढी गर्दी होती. आता ही जी ब्लॉगची सिरीज चालू झाली ती आपण काही बंद करणार नाही आहे. थोडीशी कंटिन्यूच करू बट इतकी पण कंटिन्यू नाही होणार की रोजच येतील ब्लॉग. जसं जसं काही एक्सप्लोअर करू काही नवीन गोष्टी जसं PCMCमध्ये त्या सगळ्या मी दाखवत जाईल आधीच्या ब्लॉगसारखे. आणि थँक्यू सो मच की सगळ्यांनी एवढी काय म्हणतात त्याला मोलाची साथ दिली आहे आत्तापर्यंत. इतका मोठा गॅप झाल्यानंतर जवळपास 1 वर्षाचा गॅप होईल आता ब्लॉगिंग स्किप करू. बट स्टील पण कंटिन्यू करणार आहे. सो बघूया पुढे काय काय होतं ते. पुढचे प्लॅन मला पण माहीत नाही. आम्ही कुठं पण कधी पण कसं पण जाऊ त्याचं ब्लॉग टाकून जाऊ. सो आता जे बाकीची मंडळी आहे काय कॅमेऱ्यात समोर यायच्या स्थितीत नाही आहे ते रिलॅक्स करत आहे. त्यांना रिलॅक्सच करून देऊ आणि आपण पण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.